नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन पेपर्स पेड असतात, जे आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती व्हिडिओज देतो. जर तुम्हाला याचं PDF पाहिजे असेल तर मास्टर वैभव हिरे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वीच्या म्हणजे सेकंड युनिट टेस्टच्या सर्व विषयाची प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, त्यासोबत मॅथ आणि सायन्स इंग्लिशमधून देखील तुम्हाला बघायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरू करूया. इयत्ता 9वी घटक चाचणी 2025-26 इतिहास व राज्यशास्त्र सगळं काही तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. तर डायरेक्ट पेपरकडे जाऊया. इतिहास दिलेला आहे. पहिले प्रश्न एकामध्ये म्हटलेला आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. सरकारने 1975मध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिले आहे. यामध्ये डॉक्टर होमी बाबा, ब मध्ये आहे डॉक्टर होमी सेठना, क मध्ये आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर राजन रामण्णा. तर काय आहे त्याचं करेक्ट आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. भारताच्या उपग्रहांची नावे लिहायची आहे. 4 उपग्रहांची नावे तुम्हाला लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा. आता खालील विधाने आपल्याला सकारण स्पष्ट करायची आहेत, ज्यामध्ये आहे अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. सकारण स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर आहे पंजाबराव नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी, पंजाबराव नाही. त्यानंतर आहे मध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर 25 ते 30 शब्दांत लिहा. चिपको आंदोलनाची माहिती लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पोखरण अणुचाचणीची माहिती लिहायची आहे तुम्हाला. जा विद्यार्थी मित्रांनो पुढे. प्रश्न 3 मध्ये म्हटलेला आहे, खालीलपैकी कोणते एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कसाठी हा प्रश्न आहे. इथे प्रत्येक एका प्रश्नाचे लिहायचं ना, सविस्तर उत्तर यायला पाहिजे. भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या स्त्री पुरुष समानता या तत्वाचे स्त्रियांना कोणते फायदे झाले. दुसरा आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते, हे लिहायचं आहे. त्यानंतर राज्यशास्त्राचा प्रश्न दिले आहेत. प्रश्न 4 मध्ये म्हटलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. अ मध्ये आहे अमेरिका, ब मध्ये आहे रशिया, क मध्ये आहे जर्मनी आणि ड मध्ये आहे चीन. त्यानंतर आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. तर काय आहे, अ मध्ये युनेस्को आहे, युनिसेफ आहे, ब मध्ये युनेस्को आहे, क मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वस्त मंडळ आणि ड मध्ये आहे तुम्हाला रेड क्रॉस. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना स्पष्ट करा, ज्यामध्ये आहे तुम्हाला नकाराधिकार आणि युनिसेफ. तर बघा इथे 4 मार्कसाठी हा प्रश्न आहे. दोन्ही संकल्पना स्पष्ट करायच्या, प्रत्येकी 2 मार्क असणार आहेत. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, तुमची द्वितीय घटक चाचणी, जिला सेकंड युनिट टेस्ट म्हणता, तिची इतिहासच्या आणि राज्यशास्त्राच्या पेपरसाठी शुभेच्छा. ही 20 मार्काची पेपर्स इथे संपत आहे. काही हेल्प लागत असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. 2 नंबर दिसत आहे, कॉल किंवा मेसेज. PDF लागत असेल तर ते पेड आहे, ॲपमध्ये जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या द्वितीय घटक चाचणीच्या पेपरसाठी शुभेच्छा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फ्री पेपर्स तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतात, जे ॲक्च्युली पेड आहेत ॲपमध्ये. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.